बुलेटिनमध्ये सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी मुंबईतून नेस्को ड्रग्ज प्रकरणात आणखी एकाला अटक झाली। 8वा आरोपी शुभ अग्रवालला पोलिसांनी अटक केली आहे। अग्रवालला उल्हासनगरमधून अटक करण्यात आली आहे। त्याला 20 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। शुभ अग्रवाल ड्रग्ज पोहोचवत असल्याची माहिती मिळते। त्याला उल्हासनगरमधून अटक करण्यात आलेली आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून। ऋतिक, काय अधिक माहिती? नक्कीच एकंदरीत आपण बघतोय की हा या प्रकरणातला 8वा आरोपी आहे आणि हे 8ही जण जे आहेत ते एकमेकांच्या संपर्कात होते। यामध्ये एक इव्हेंट ऑर्गनायझर आहे आणि एक नेस्कोचा व्यवस्थापक आहे आणि आपण जर उर्वरित बघितले तर आतापर्यंत हे 5 ते 6 जण जे आहेत यामध्ये विद्यार्थी आहेत, तर यांना ड्रग्ज पुरवणारे पेडलर देखील यामध्ये आहेत। आणि असाच एक पेडलर जो शुभ अग्रवाल याचं नाव समोर येत होतं आणि त्याला आता पोलिसांना अटक करायला यश मिळालेलं आहे। त्याला कोठडी देखील सुनावण्यात आलेली आहे आणि आपण बघतोय की हा शुभ अग्रवाल जो आहे तो विनीत गेलराणी या प्रकरणातला जो 7वा आरोपी आहे त्याच्या संपर्कातला होता। यांच्या मोबाईल फोनमध्ये अनेकांना ड्रग्ज पुरवल्याचे चॅट्स जे आहेत ते पोलिसांना मिळालेले आहेत। QR कोडवरून ट्रान्झॅक्शन झालेले अनेक मोठे पेमेंट्स देखील आहेत। आता त्याच संशयावरून यांना अटक केल्याचं पाहायला मिळतंय। आता पोलीस जे आहेत ते या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। धन्यवाद ऋतिक, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।